Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. मुलांनो, आज आपण आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमातील एक खूपच इंटरेस्टिंग आणि प्रेरणादायी स्थूल वाचन शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. आता बघा, हे नाव ऐकल्या ऐकल्या तुमच्या लक्षात आलं असेल की हा पाठ खास तुमच्यासाठी म्हणजे 10वीच्या वर्गातल्या मुलामुलींसाठी लिहिला गेला आहे. तुम्ही आता मोठे होत आहात. यू आर ॲट अ व्हेरी क्रिटिकल स्टेज ऑफ युअर लाईफ. तुमच्यासमोर करिअर निवडण्याचं एक मोठं चॅलेंज आहे. मनात खूप प्रश्न आहेत, थोडीशी भीतीही वाटते आणि अर्थातच खूप साऱ्या अपेक्षाही आहेत, बरोबर ना? तर हा जो पाठ आहे हे एक स्थूल वाचन आहे, सप्लिमेंटरी रीडिंग, जे तुम्हाला फक्त परीक्षेसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी तयार करणारा आहे. खरं तर हा पाठ एका महान व्यक्तिमत्वाने तुम्हाला लिहिलेला एक पत्र आहे, ज्यामध्ये ते त्यांचे लाईफ एक्सपिरियन्स शेअर करून तुम्हाला गाईड करत आहेत. चला तर मग आज आपण या पत्रातली प्रत्येक ओळ आणि त्यात लपलेला संदेश अगदी व्यवस्थित समजून घेऊया. आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये आपण एक प्रॉपर रोडमॅप फॉलो करणार आहोत. विल ब्रेक दिस डाऊन स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी आपण या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांची ओळख करून घेणार आहोत. मग त्यांच्या आयुष्यातले 2 अत्यंत महत्त्वाचे अनुभव, विच आर लिटरली द कोर ऑफ दिस लेसन, ते आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. त्यानंतर या संपूर्ण पाठातून आपल्याला काय शिकायला मिळतं, व्हॉट इज द फायनल मेसेज, ते पाहू आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने याची एक संपूर्ण उजळणी करू. सो लेट्स बिगिन दिस जर्नी. चला आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. लेखक परिचय आणि प्रस्तावना. कोणताही पाठ शिकण्याआधी तो कोणी लिहिला आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं, बिकॉज इट हेल्प्स अस अंडरस्टँड द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द रायटर. तर हा पाठ लिहिणाऱ्या महान व्यक्तिमत्वाची आपण आधी ओळख करून घेऊया. तर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. ते भारताचे एक सुप्रसिद्ध म्हणजेच व्हेरी फेमस रिनाऊंड अणुशास्त्रज्ञ आहेत. अणुशास्त्रज्ञ म्हणजे न्यूक्लिअर सायंटिस्ट, असे सायंटिस्ट जे अणुऊर्जा आणि टेक्नॉलॉजीवर काम करतात. अँड दिस इज अ व्हेरी क्रिटिकल फील्ड फॉर एनी कंट्री. इतकंच नाही तर ते भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणजे फॉर्मर चेअरमन सुद्धा होते. ही भारतातली एक खूप मोठी आणि महत्त्वाची सायंटिफिक पोझिशन आहे. त्यांच्या या महान कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं आहे, म्हणजेच ऑनर केलं आहे. पद्मविभूषण हा भारतरत्नानंतर आपल्या देशाचा दुसरा सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की देशासाठी त्यांचं योगदान किती मोठं आहे. आता या पाठाची प्रस्तावना बघूया. मी आधीच म्हटल्याप्रमाणे हा पाठ एका पत्राच्या स्वरूपात आहे. अ लेटर रिटन बाय डॉक्टर काकोडकर टू स्टुडंट्स जस्ट लाईक यू. आणि या पत्रातून ते त्यांच्या आयुष्यातले, विशेषतः त्यांच्या बार्कमधल्या कामाच्या सुरुवातीचे 2 महत्त्वाचे अनुभव सांगत आहेत. लेखकाला खात्री आहे की हे अनुभव तुमचं भावविश्व नक्कीच समृद्ध करतील. आता भावविश्व म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे युअर इमोशनल अँड इंटेलेक्च्युअल वर्ल्ड, म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत, तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. These experiences will definitely enrich your perspective on life and work. पाठाच्या सुरुवातीलाच लेखक एक खूप मोठा संदेश देतात. दे गिव्ह अ व्हेरी पॉवरफुल मेसेज राईट ॲट द बिगिनिंग. ते म्हणतात की कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात ही नेहमी छोट्या छोट्या कामांमधूनच होत असते. त्यामुळे कोणत्याही कामाला कमी दर्जाचे मानू नका. दर्जा म्हणजे क्वालिटी किंवा स्टेटस. समजा शाळेत एखादा कार्यक्रम आहे, तर फक्त स्टेजवर जाऊन भाषण देणंच महत्त्वाचं काम नाही, तर खाली खुर्च्या लावणं किंवा नंतर साफसफाई करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं काम आहे. जर तुम्ही प्रत्येक काम करण्याची सवय लावली तर भविष्यात मोठी जबाबदारी घेताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. ठीक आहे, चला तर मग आता लेखकाच्या पहिल्या अनुभवाकडे वळूया. दिस इज द फर्स्ट ऑफ द 2 पॉवरफुल स्टोरीज ही शेअर्स. हा अनुभव आहे त्यांच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील दिवसांचा, जिथे त्यांच्या करिअरची आणि त्यांच्या विचारांची पायाभरणी झाली. It was here that the foundation of his professional philosophy was laid. लेखक त्यांच्या पत्राची सुरुवात करताना बार्कचा उल्लेख करतात. सो व्हॉट एक्झॅक्टली इज बार्क? तर बार्क BARC हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या नावाचं लघुरूप आहे, अ शॉर्ट फॉर्म. मराठीत आपण त्याला भाभा अणुसंशोधन केंद्र असं म्हणतो. भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया, द फाउंडेशन ऑफ न्यूक्लिअर रिसर्च, महान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांनी घातला आणि म्हणूनच या संस्थेला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. ही संस्था आज जगातल्या टॉप न्यूक्लिअर रिसर्च इन्स्टिट्यूशन्सपैकी एक आहे. आता जरा त्यावेळची सिच्युएशन इमॅजिन करा. लेखक सांगतायत की जेव्हा ते कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेले, तेव्हा ती संस्था म्हणजे इन्स्टिट्यूशन सुरू होऊन फक्त 7 वर्षे झाली होती. इट वॉज अ व्हेरी यंग ऑर्गनायझेशन आणि त्यांच्या बॅचमध्ये जवळपास 100 मुलं-मुली होती. आज बार्क ही हजारो सायंटिस्ट असलेली एक मोठी संस्था आहे, पण तेव्हा ती नुकतीच वाढत होती. इट वॉज अ प्लेस फुल ऑफ न्यू एनर्जी अँड न्यू पॉसिबिलिटीज. लेखक सांगतायत की त्यांच्या ट्रेनिंगच्या काळात डॉक्टर होमी भाभा, द फाउंडर हिमसेल्फ, तिथे 3-4 वेळा आले होते
आणि त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं? दी ऑथर डिस्क्राइब्स इट ॲज प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व. स्फूर्तिदायक म्हणजे इन्स्पायरिंग. असं व्यक्तिमत्व जे तुम्हाला मोटिवेट करतं. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. तर अशा या महान व्यक्तिमत्वाला एकदा त्या तरुण मुलामुलींनी एक खूप महत्वाचा आणि प्रामाणिक प्रश्न विचारला. अ क्वेश्चन दॅट वॉज ऑन एव्हरीवन्स माइंड. मुलांनी काय प्रश्न विचारला? त्यांनी विचारलं, आम्ही इथे 100 मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम तर इथे दिसत नाहीये. मग आम्ही इथे काय करायचं? हा प्रश्न खरं तर खूप स्वाभाविक आहे, व्हेरी नॅचरल. तुमच्याही मनात कधी कधी येत असेल की शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला चांगलं काम मिळेल का? इट्स अ व्हॅलिड कन्सर्न. तशीच चिंता त्या मुलांनाही होती. यावर डॉक्टर भाभा यांनी जे उत्तर दिलं ना, ते ऐका. दिस अँसर लिटरली चेंज द ऑथर्स लाईफ. ते म्हणाले, तुम्ही कामाची काळजी का करता? तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. डोंट वेट फॉर वर्क टू बी गिव्हन टू यू. क्रिएट युअर ओन वर्क. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. व्हॉट अ पॉवरफुल थॉट. याचा अर्थ काय? तर फक्त एम्प्लॉई बनू नका, इनोव्हेटर बना, संशोधन करा. संशोधन म्हणजे रिसर्च. नवीन प्रॉब्लेम्स शोधा आणि ते सॉल्व्ह करा. नवीन प्रोजेक्ट सुरू करा. फक्त कोणीतरी सूचना देईल याची वाट बघत बसू नका. डॉक्टर भाभा यांना एक विशिष्ट प्रवृत्ती बदलायची होती. प्रवृत्ती म्हणजे टेंडन्सी किंवा ॲटिट्यूड. चुकीची प्रवृत्ती कोणती? तर बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि जर काम नसेल तर शांत बसून राहायचं. पण योग्य प्रवृत्ती कोणती? तर स्वतःहून कामाचा शोध घ्यायचा. टू बी प्रोॲक्टिव्ह अँड टू टेक न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमच्या शाळेतलं उदाहरण घेऊया. एखादं फंक्शन असेल तर फक्त सांगितलेलं काम न करता स्वतःहून पुढे येऊन विचारणं की सर, मी अजून काय करू शकते. ही आहे योग्य प्रवृत्ती. द प्रोॲक्टिव्ह ॲटिट्यूड दॅट डॉक्टर भाभा वॉज टॉकिंग अबाउट. डॉक्टर भाभा यांनी सांगितलेला हा जो विचार होता, क्रिएट युअर ओन वर्क, तो लेखकाच्या मनावर कोरला गेला. मनावर कोरला गेला ही एक म्हण आहे. याचा अर्थ टू बी डीपली एच्ड ऑर इम्प्रिंटेड ऑन द माइंड. ही गोष्ट ते आयुष्यात कधीच विसरली नाहीत. इट बिकेम अ गायडिंग प्रिन्सिपल फॉर हिज एंटायर लाईफ. त्यांच्या संपूर्ण करिअरचा तो एक पायाच बनला. परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. लेखक म्हणतात, स्वानुभवाने सांगतो. स्वानुभवाने म्हणजे फ्रॉम माय ओन पर्सनल एक्सपिरियन्स. की एकदा का हा विचार तुमच्यात मुरला, वन्स यू इंटर्नलाइज दिस आयडिया, तर स्काय इज द लिमिट. मग तुमच्यासाठी कोणतीही मर्यादा राहत नाही. बघा, लहानपणी आई वडील शिक्षक तुम्हाला बोट धरून चालवतात. दे शो यू द वे. पण अंतिमतः म्हणजे अल्टिमेटली शेवटी तुम्हाला स्वतःलाच सक्षम म्हणजे केपेबल बनवावं लागतं. यू हॅव टू फाइंड युअर ओन एनर्जी, युअर ओन मोटिवेशन आणि स्वतःचे मार्ग स्वतःच शोधावे लागतात. चला, आता लेखकाच्या दुसऱ्या अनुभवाकडे जाऊया. इफ द फर्स्ट एक्सपिरियन्स वॉज अबाउट क्रिएटिंग युअर ओन वर्क, दिस सेकंड एक्सपिरियन्स इज अबाउट हाऊ टू अर्न द राईट टू लीड अदर्स. हा अनुभव आपल्याला एक दुसरा पण तितकाच महत्वाचा आयुष्याचा धडा शिकवतो. दिस हॅपन्ड वेन ही फिनिश्ड हिज ट्रेनिंग अँड स्टार्टेड वर्किंग ॲज अन इंजिनियर. तर प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग संपून लेखक इंजिनियर म्हणून जॉईन झाले. त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आलं. ही एक टेक्निकल प्रोसेस आहे ज्यामध्ये एका सरफेसवर मेटलचं कोटिंग करतात. या कामासाठी लागणारी यंत्रसामग्री म्हणजे मशिनरी तिथे होती, पण ती कोणी वापरली नव्हती. सो दी ऑथर टुक द इनिशिएटिव्ह. त्यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितलं की मी यावर काम करतो, पण मला मदतीसाठी एक वेल्डर आणि एक फोरमॅन हवा आहे. दिस सीम्स लाईक अ रिझनेबल रिक्वेस्ट, राईट? पण त्यांना एक अनपेक्षित उत्तर मिळालं. त्यांचे सुपिरियर म्हणाले, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःलाच सगळं करावं लागेल. आता वरिष्ठांची आज्ञा होती. सो दी ऑथर स्टार्टेड द वर्क. त्यांनी खूप धडपड करून म्हणजे विथ अ लॉट ऑफ स्ट्रगल अँड एफर्ट ते काम पूर्ण केलं. अँड गेस व्हॉट? ही वॉज सक्सेसफुल. आणि मग काय झालं? ते काम यशस्वी झाल्यावर ज्या सुपिरियरने त्यांना मदत नाकारली होती तेच त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की आता आपण या कामाची व्याप्ती वाढवणार आहोत. व्याप्ती म्हणजे स्कोप ऑर एक्सटेंड. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो. वाय डिड हिज सुपिरियर डिनाय हिम हेल्प ॲट द बिगिनिंग? लेखकाच्या वरिष्ठांनी त्यांना सुरुवातीला मदत का नाकारली असेल? त्यांना मदत करायची नव्हती का? की यामागे काहीतरी वेगळं कारण होतं? जरा विचार करा. व्हॉट कुड बी द रिझन? याचं उत्तर त्यांच्या वरिष्ठांनी नंतर दिलं. ही एक्सप्लेन्ड हिज लॉजिक. ते म्हणाले, या कामाला तुझ्या आधी कोणी हात का लावला नाही माहितीये? कारण काम सुरू करण्याआधीच लोक मागण्या करायचे, मला हे पाहिजे ते पाहिजे, आणि या वृत्तीमुळेच म्हणजे या माइंडसेट ऑफ आस्किंग फॉर रिसोर्सेस बिफोर प्रूव्हिंग वनसेल्फ, यामुळेच ते काम आजपर्यंत झालंच नव्हतं. सो यू सी, इट वॉज अ टेस्ट. ते बघत होते की हा तरुण इंजिनियर स्वतःहून काही करण्याची तयारी दाखवतो की नाही.
एकदा का लेखकांनी स्वतःला सिद्ध केलं, वन्स ही प्रूव्ड हिज केपेबिलिटी, तेव्हा त्यांचे वरिष्ठ त्यांना म्हणाले, आता तुला जेवढे लोक पाहिजेत तेवढे तुझ्या हाताखाली घे, आता ते तुझं नक्की ऐकतील. वाय? कारण त्यांनी पाहिलं आहे की तू हे काम स्वतः करू शकतोस. दिस इज सच अ पॉवरफुल लेसन मुलांनो. लीडरशिप इज अर्न्ड, नॉट डिमांडेड. तुम्ही तुमची क्षमता सिद्ध केल्यावरच लोक तुमचं नेतृत्व स्वीकारतात. या अनुभवातून लेखकाला एक मोठा धडा मिळाला. त्यांना हेही कळलं की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. टीमवर्क इज इम्पॉर्टंट. पण दुसऱ्यांना काम सांगण्याचा अधिकार, द राईट टू डेलिगेट, तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ते काम करू शकता हे आधी दाखवून देता. यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हाच या दुसऱ्या अनुभवाचा गाभा आहे, द कोर मेसेज. तुमच्या ग्रुप प्रोजेक्टमध्ये पण हेच होतं नाही का? जो लीडर स्वतः सर्वात जास्त काम करतो त्याचं सगळे ऐकतात. आता आपण या पाठाच्या सारांशाकडे, द समरी, येऊया. लेखकाने सांगितलेले हे अनुभव जवळपास 50 वर्षांपूर्वीचे आहेत. द वर्ल्ड वॉज व्हेरी डिफरंट देन. पण यातील शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आणि लागू पडणारी आहे. टेक्नॉलॉजी चेंजेस, बट दीज प्रिन्सिपल्स ऑफ इनिशिएटिव्ह अँड लीडरशिप आर टाइमलेस. तर या 2 अनुभवांमधून आपल्याला नेमकी काय शिकवण मिळते? लेट्स रिवाइज. पहिला धडा जो डॉक्टर होमी भाभा यांच्याकडून मिळाला, वाट बघत बसू नका, स्वतः पुढाकार घ्या आणि आपलं काम स्वतः निर्माण करा. दुसरा धडा जो त्यांच्या वरिष्ठांकडून मिळाला, आधी मागणी करू नका, आधी कृती करून स्वतःला सिद्ध करा आणि मगच नेतृत्व करा. अँड द आशय ऑफ ऑल दिस, म्हणजे द जिस्ट ऑर एसेन्स काय आहे, तर स्वानुभव हाच खरा शिक्षक आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. लेखक म्हणतात की जर तुम्ही हे आत्ताच तुमच्या स्टुडंट लाईफमध्ये समजून घेतलं तर तुमच्या मोठे होण्याच्या प्रक्रियेत, म्हणजे इन युअर प्रोसेस ऑफ ग्रोईंग अप, तुम्हाला याचा खूप खूप फायदा होईल. चला, आता आपण या पाठाचा सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया, परीक्षेची तयारी. लेट्स डू अ क्विक रिव्हिजन ऑफ द एंटायर लेसन फ्रॉम एन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. परीक्षेमध्ये तुम्हाला पाठाचा मध्यवर्ती विचार स्पष्ट करा असा प्रश्न हमखास येतो. फॉर दॅट यू कॅन यूज दीज की पॉइंट्स. या पाठातून आपल्याला आत्मनिर्भरता, सेल्फ रिलायन्स, कामात पुढाकार घेणे, टेकिंग इनिशिएटिव्ह, जबाबदारीची जाणीव, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, कृतीतून स्वतःला सिद्ध करणे, प्रूव्हिंग वन सेल्फ थ्रू ॲक्शन आणि अनुभवातून शिकणे, लर्निंग फ्रॉम एक्सपिरियन्स यांसारखी मूल्ये शिकायला मिळतात. तुमच्या उत्तरात हे शब्द नक्की वापरा आणि प्रत्येक शब्दाला पाठातील एका उदाहरणाने एक्सप्लेन करा. आता काही महत्त्वाच्या शब्दांची उजळणी करूया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर व्होकॅब्युलरी. मी शब्द सांगेन, तुम्ही मनातल्या मनात अर्थ आठवण्याचा प्रयत्न करा. अणुशास्त्रज्ञ, न्यूक्लिअर सायंटिस्ट, भावविश्व, इमोशनल वर्ल्ड, संस्था, इन्स्टिट्यूशन, स्फूर्तिदायक, इन्स्पायरिंग, संशोधन, रिसर्च, प्रवृत्ती, ॲटिट्यूड, स्वानुभवाने, फ्रॉम वन झोन एक्सपिरियन्स, अंतिमतः, अल्टिमेटली, सक्षम, केपेबल, प्रशिक्षण, ट्रेनिंग, यंत्रसामग्री, मशीनरी, धडपड, स्ट्रगल, व्याप्ती, स्कोप, वरिष्ठ, सुपीरियर, मागणी, डिमांड, आज्ञा, ऑर्डर, यशस्वी, सक्सेसफुल, वृत्ती, माइंडसेट आणि आशय, जिस्ट ऑर एसेन्स. हे शब्द आणि त्यांचे अर्थ चांगले लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये या पाठावर असे काही प्रश्न येऊ शकतात. लेट्स डिस्कस देम ब्रीफली. पहिला प्रश्न, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा याचा अर्थ स्पष्ट करा. यासाठी तुम्हाला डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबतचा तो संपूर्ण प्रसंग लिहावा लागेल. दुसरा प्रश्न, लेखकाने कोणती मागणी केली आणि ती का नाकारली. हिअर यू नीड टू एक्सप्लेन द सेकंड एक्सपिरियन्स इन्व्हॉल्विंग द वेल्डर अँड फोरमन अँड द रिझन गिवन बाय द सुपिरियर. तिसरा प्रश्न, एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही हे लेखकाला केव्हा पटले. याचं उत्तर आहे जेव्हा त्यांचं काम यशस्वी झालं आणि कामाची व्याप्ती वाढली तेव्हा त्यांना टीमची गरज जाणवली. आणि चौथा, पाठातून मिळणारा संदेश जो आपण आत्ताच डिस्कस केला आहे. तर मुलांनो, हा पाठ इथे संपतो. पण जाण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. डॉक्टर काकोडकर यांच्या या 2 अनुभवांमधून तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी कोणता एक महत्त्वाचा नियम बनवाल? कामाची वाट न बघण्याचा की आधी करून दाखवून मग बोलण्याचा? याचा विचार नक्की करा आणि तो नियम तुमच्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. ऑल द व्हेरी बेस्ट. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe and press the bell icon for further notifications.